साताऱ्यातल्या फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी नातेवाईकांचा संताप. त्या पोलीस कर्मचाऱ्याला फाशी द्या, न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा. फडणवीस सरकारचा आता आणखी एक मोठा निर्णय. आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सुद्धा वीज सवलत. मंत्री नितेश राणेंच्या मागणीनुसार शासन निर्णय जारी. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सक्रिय. निवडणूक होईपर्यंत आपलं कार्यक्षेत्र सोडू नये. नाशिक संपर्क प्रमुख विलास शिंदेंच्या शिवसेना लोकप्रतिनिधी ते शाखा प्रमुखांना सूचना. धाराशिवमध्ये 8 दिवसांपासून एका परिचारिकेचं आंदोलन. संत गाडगेबाबा आश्रमशाळेतल्या परिचारिकेचं आंदोलन सुरू. वेतन मिळावं यासाठी आंदोलन. पुण्यातला गुंड निलेश घायवळची कार पुणे पोलिसांनी केली जप्त. घायवळनं उसाच्या शेतात लपवली होती कार. यवतमाळमध्ये दिवाळीनंतरही कापूस वेचणी नाहीच. पावसामुळे कापूस पिकावरील पात्या गळून पडल्या. उत्पन्न खर्चही निघत नसल्यानं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत. सांगलीतलं इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर. केंद्र सरकारची नामांतराला मंजुरी. भारतीय सर्वेक्षण विभागाकडून पत्र प्राप्त. यवतमाळच्या वाघापूरमध्ये चौसाळा जंगल परिसरामध्ये वनपालाला आढळले मानवी अवशेष. मृताची ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर आव्हान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.